जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, तुम्ही कधी श्री विठ्ठलाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहिले आहे का? त्यांच्या कानात असलेले दागिने मासोळीसारखे दिसतात. अनेक भक्तांना प्रश्न पडतो की श्री विठ्ठलाच्या कानात मासोळ्याच का आहेत? त्यामागे काही कथा आहे का? आज आपण याच विषयाची माहिती जाणून घेऊया. श्री विठ्ठलाच्या कानातील मासोळ्यांचे महत्त्व काय आहे? तर विठ्ठलाच्या कानातील दागिन्यांना अनेक ठिकाणी मासोळी कुंडले असे म्हणतात. ते भक्ती, पवित्रता आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानले जातात. भारतीय परंपरेत मासा हा शुभत्व, समृद्धी, जीवन आणि ईश्वर कृपेचे प्रतीक मानला जातो. जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसाच भक्त देवाशिवाय अपूर्ण आहे आणि हा त्यामागील आध्यात्मिक संदेश मानला जातो. मित्रांनो, यामागे एक कथा सुद्धा आहे आणि ती म्हणजे लोक परंपरेत या कुंडल्यांबद्दल विविध कथा सांगितल्या जातात. काही भक्त कथानुसार ही कुंडले भक्तीचे प्रतीक आहेत. तसेच काही अभ्यासकांच्या मते ही त्या काळातील अलंकार शैलीचा भाग होती आणि विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये ती जपली गेली आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की श्री विठ्ठलाच्या कानातील मासोळी कुंडल्यांबद्दल प्राचीन ग्रंथामध्ये सर्वमान्य ठोस अशी एकही पौराणिक कथा उपलब्ध नाही आणि त्यामुळे या विषयावर प्रचलित कथा आणि लोकपरंपरा आहेत, पण त्यांना निश्चित ऐतिहासिक किंवा शास्त्रीय आधार असल्याचे सांगता येत नाही. मित्रांनो, यातून आपल्याला आध्यात्मिक संदेश सुद्धा मिळतो आणि तो म्हणजे जसे मासे पाण्यात राहून जगतात, तसे तुम्हीही माझ्या नामस्मरणात आणि भक्तीत राहा. माझे नाम कधीही सोडू नका. यामुळे मासोळी कुंडले भक्त आणि भगवंत यांच्यातील अखंड नात्याचे प्रतीक मानली जातात. मित्रांनो, विठ्ठलाच्या कानातील मासोळी कुंडले ही केवळ अलंकार नसून भक्ती, समर्पण आणि ईश्वराशी अखंड जोडलेले राहण्याचा संदेश देणारे एक सुंदर प्रतीक मानले जातात. जर तुम्हाला असेच विठ्ठल, पंढरपूर आणि वारकरी संप्रदायाविषयीचे दुर्मिळ आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर विठ्ठल भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. जय जय राम कृष्ण हरी.